फाटलेलं दूध फेकून देण्यापेक्षा असं काहीतरी बनवून नक्कीच घरच्यांना खुश करू शकता. फाटलेल्या दुधातलं एक्स्ट्राचं पाणी काढून मी रुमालात बांधून ठेवलं होतं. त्यानंतर अशा पद्धतीचा चक्का तयार होतो. हाताने अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे व त्यानंतर त्याचे छोटे छोटे असे पेढे तयार करायचे आहेत. दुसरीकडे आपण गॅसवरती भांडं ठेवलेलं आहे. त्यामध्ये पाणी घालायचं आहे. थोडीशी साखर घालायची आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर तयार केलेले रसगुल्ले आपल्याला ह्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत. झाकण ठेवायचं आहे व मिडियम फ्लेमवरती हे रसगुल्ले आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. ह्या ठिकाणी बघू शकता पूर्वीपेक्षा दुप्पट आकार झालेला आहे. गॅस बंद करून घ्यायचा आहे. दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला दूध घ्यायचं आहे. दुधामध्ये आवश्यकतेनुसार साखर घालायची आहे व कन्सिस्टन्सी दाटसर होण्यासाठी अर्धा चमचा कॉर्नफ्लोअरमध्ये मी पाणी मिक्स करून घातलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे व कलरसाठी ह्यामध्ये हळदीचा वापर करते. हळदी आरोग्यासाठी चांगली असते, त्यामुळे फूड कलरपेक्षा तुम्ही हळदीचा वापर करू शकता. नंतर आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत. दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे. या ठिकाणी कन्सिस्टन्सी बघू शकता. तयार केलेल्या रसगुल्ल्यातलं एक्स्ट्राचं पाणी काढून रसगुल्ले दुधामध्ये सोडून घ्यायचे आहेत. बॉईल करून तयार झालेले आहेत छान असे रसगुल्ले.